हालेलुया हालेलुया हालेलुया। पुन्हा स्तुती आराधनामध्ये प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे। यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकून दोन्ही हात वर करून प्रभूला शरण सांगू। चरणों में तेरी हम आते हैं, सारा दर तुझको देते हैं। चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर तुझको देते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया करते सजदा हमको यकीन है तू है खुदा इस कारण करते सजदा। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया हालेलुया सारे जहां का है तू सरदार। गीत हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। गीत हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया हालेलुया हालेलुया
पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वर, तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला कोटी कोटी धन्यवाद आणि धन्यवाद देऊ. या सुंदर सखाच्या वेळेला आम्ही तुझ्या पवित्र चरणी उतरत आहोत. येशू देवा, तो हा प्रत्येकावर अफाट प्रेम करतोस आणि तुझं प्रेम जो हा प्रत्येकाला आमच्या नावानिशी हात मारून आपल्या जवळ या ठिकाणी बोलावलेला आहे. आणि फक्त बोलवला नाही तर प्रभू, तू तुझ्या आत्म्याने भरून आम्हा प्रत्येकाच्या मुखात तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती तू करून घेतला. माझ्या देवा, आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. आज तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे मा प्रत्येकाशी बोल. कारण प्रभू देवा, तुझी वचन आम्हा मानवाकरिता तो जीवन आणि आत्मा आहे. पुन्हा तू बोल प्रभू, तू बोल माझ्या देवा. कारण तुझं वचन म्हणते, तुझी वचन मधाच्या रुचीपेक्षा गोड असून आम्हाकरिता आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी दिवा आहे. म्हणून आज तू बोल आम्हा प्रत्येकाशी. आज तू बोलत असताना प्रभू, तुझी वाणी ऐकण्याकरिता आमचे कान उघड, ते समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये तुझं साक्षी आम्ही बनावं म्हणून तो अभिषेक मारा. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने चाल. आमीन, आमीन, आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. त्यांच्या उपास प्रार्थनेत किती लोक होतात. प्रत्येकाला देवाचं प्रेम, देवाची माया, देवाचं सामर्थ्य काय आहे हे तुम्ही अनुभवलेला आहात. अनुभवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वास्तविक जर बघितलं, उपवास प्रार्थना जर झाली तर तो रविवार पूर्ण मोकळा असतो. हालेलुया, हालेलुया. आता आज या ठिकाणी भरपूर लोक मला दिसतात. आनंद वाटतो, कारण देव तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही देवा बरोबर आहात. हालेलुया, 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 हालेलुया. पण आजचा जो शास्त्र भाग परमेश्वर दिलेला आहे तो आपण मार्क वर्तमान त्याचा 7वा अध्याय काढूया. मार्क वर्तमान त्याचा 7वा अध्याय आपण काढूया आणि 31 ते 37 हे वचन आपण ऐकूया. जेव्हा वाचता येत नाही त्यांनी बारकाईनं ते ऐका. आणि ज्याच्याकडे बायबल आहे, शक्यतो बायबल घरात ठेवू नका. बायबल हे घरी ठेवण्यासाठी नाही आहे, त्याला रोज हाताळण्यासाठी देवाने दिलेलं आहे. कारण जेव्हा आपण बायबल वाचतो म्हणजे परमेश्वराची वाणी त्यातून आपण ऐकत असतो. लक्षात ठेवा. म्हणून वचन गेल्या रविवारचं जर तुम्ही संदेश ऐकला असाल तर तुमच्या लक्षात येईल. आणि जर ऐकला नसताल तर आज युट्यूबवर तो रिलीज आहे, तुम्ही ते घरी जाऊन ऐका. हालेलुया. परमेश्वर आपल्याशी कसा कसा बोलतो. तर या वेळेला मार्क वर्तमान त्याचा 7वा अध्याय काढूया आणि 31 ते
37 हे वचन आपण वाचूया. येशू बहिऱ्या तोतऱ्या माणसाला बरे करतो. नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकाप्रदेश प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण याच्यावर हात ठेवा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले की पात्ता म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लागला सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्याला निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे त्या अधिकच जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, त्याने सर्व काही चांगले केले आहे. हा बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रणू मी परमेश्वराजवळ प्रार्थना करीत होतो की प्रभू आज तुझ्या लेखांची तू काय बोलणार आहेस. आणि परमेश्वर देवानी हे शास्त्र भाग मला दिला आणि मी या शास्त्र भागावर मनन करत होतो. पण या शास्त्र भागामध्ये एक विशेष आहे, ते म्हणजे की हे वचन म्हणते की खूप कठीण आणि उबदार उच्चार या ठिकाणी आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला व्हेरी डिफिकल्ट अँड वॉर्मिंग हिलिंग इज दॅट. म्हणजे खूप कठीण आणि उबदार असा उपचार या ठिकाणी, हिलिंग म्हणजे उपचार या ठिकाणी आहे. कारण या वचनामध्ये मी मनन करत असताना मला तीन महत्वाचा जो प्रसंग आहे ते दिसून आलेला आहे. आणि या प्रसंगातून आपल्याला असं दिसते की परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो, त्याची आपल्यासाठी असलेली तळमळ दिसते, त्याची आपल्यासाठी असलेली जी काही माया दिसते. आणि जेव्हा आपण त्या गोष्टीवर मनन करतो आपल्या आतून एक आत्मविश्वास वाढतो की आपल्यासाठी कोणीतरी आहे. आणि त्या तीन प्रसंग मी तुमच्या समोर आणतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती प्रेम देव आपल्यावर करतोय. हालेलुया, 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 हालेलुया. पहिली गोष्ट या ठिकाणी आपण बघतोय की येशू मुखा आणि भैरा म्हणजे तो तर म्हणजे भैरा आहे. तो मनुष्य जेव्हा ऐकू शकत नाही म्हणून तो बोलू शकत नाही. लक्षात ठेवा, त्याला ऐकता येत नाही म्हणून तो त्याला बोलताही येत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया, हालेलुया. मनुष्य जेव्हा त्याला बोलता येत नाही त्यावेळेला त्याला काय होत नाही, त्याला जेव्हा ऐकता येत नाही म्हणून तो बोलू शकत नाही. आणि हा मनुष्य त्याला ऐकता येत नाही आणि बोलताही येत नाही. आणि अशा या माणसाचा उपचार येशू करत आहे. प्रश्न
प्रश्न आहे की तो हा उपचार कसा केलेला आहे. तो हा उपचार काय आहे, कसा केलेला आहे. बघा, येशूने त्याचा उपचार वैयक्तिक काळजीने, प्रेमळ करुणेने त्याचा हा उपचार केलेला आहे. कसा केलेला आहे, वैयक्तिक काळजी आणि प्रेमळ करुणेने याने तो भरून हा उपचार तो करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तो या शास्त्र भागामध्ये तो अद्भुतरित्या काही त्याचा उपचार केलेला नाही. अद्भुतरित्या म्हणजे तुम्ही कालच्या शुक्रवारी पाहिला, ज्या वेळेला त्या शेवटच्या स्तुतीच्या वेळेला पवित्र आत्मा घ्या म्हणून जेव्हा हात असं केल्यानंतर अनेक लोक त्या जागेवर हल्लेले होते, अनेक काही लोक वाटलेले देखील होते. आणि तुम्ही या गोष्टी टीव्हीवरही पाहत असाल. जर तुम्ही जे आपलं गॉड चॅनल म्हणा, आध्यात्मिक चॅनल जर तुम्ही पाहत असाल, ज्या वेळेला देवाचा सेवक आत्म्याने म्हणून असा हात करतो तर सगळे लोक धडधड धडधड पडतात. आणि पुन्हा असा हात केल्यानंतर तो बरा होत असतो, म्हणजे उभा राहतात. पूर्वी या गोष्टी या ठिकाणी घडायचं. जर तिथनं चालत गेल्यानंतर लोक पडायचे आणि तिथनं परत येताना ते उठून उभं राहायचे, बनवायचे. म्हणजे हे काय आहे, आत्म्याचं सामर्थ्याचा एक प्रकार आहे. आणि येशू हा परिपूर्ण आहे त्या बाबतीत. परंतु तो प्रकार या ठिकाणी केलेला नाही. बघा, तो या ठिकाणी तो प्रकार केलेला नाही. तर तो या ठिकाणी जे काही केलेलं आहे ते खूप प्रियानु अद्भुत आहे. म्हणजे खूप काय म्हणतात त्याला, अधिक जवळीक आणि अधिक प्रेमळ असेल. तो मला तो शब्द येईना सांगायला, त्या प्रकारे तो या ठिकाणी हा उपचार केलेला आहे. कारण ज्या वेळेला लोकांनी या बहिरा आणि तोत्र्या माणसाला म्हणजे मुख्यालय त्याच्या जवळ आणतात आणि लोकांची त्याच्याकडून एक अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा काय आहे की लोकांनी त्याला म्हणतात की तू त्याच्या डोक्यावर हात ठेव. ही लोकांची अपेक्षा आहे. पण येशू त्या लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे त्या गोष्टी करत आहे. जी लोकांची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा अधिक तो करत आहे. आणि अधिक म्हणजे काय की बायबल म्हणते तो लोक समुद्रापासून त्या व्यक्तीला बाजूला नेलेला आहे. लोक समुदायापासून त्या व्यक्तीला कुठे नेलेला आहे, बाजूला नेलेला आहे. आणि पुढे काय म्हणते की त्याच्या कानामध्ये तो काय घातलेला आहे, आपली बोट घातलेला आहे. आणि थुंकून त्याच्या जिभेला तो स्पर्श करतो. बघा, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की जिभेला स्पर्श करून उसासे टाकलेला आहे. उसासे टाकलेला आहे. आणि मग तो स्वर्गाकडे बघून म्हणतो इफाता, म्हणजे मोकळं. हालेलुया, 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 हालेलुया. तर या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. मनुष्य उसासे केव्हा टाकतात, ज्या वेळेला आतून भरून आलेला असतो. आतून जेव्हा प्रेम भरून येते, आतून जेव्हा माया भरून येते. तुम्ही बघा, कधी कधी आई आपल्या लेकराला गेलं, माझं बाप
कळते का? 5:12 बघा. ज्या वेळेला ती अधिक मायेने भरून येते, अधिक त्या कळवळीने भरून येते, अधिक त्या प्रेमाने भरून येते, त्यावेळेला ती म्हणते ती उसासी टाकते. तळमळ आहे. आणि जर त्या बाळाला काहीतरी झालेलं आहे तर त्यावेळेला देखील त्या आईचं तुम्ही उसासे करता. काय झालं? हे तिचं प्रेम आहे, त्याची माया आहे. आणि अगदी त्याप्रमाणे येशू त्याच्या कानात बोटं घातलेलं आहे आणि तुटून त्याच्या जिभेला तो स्पर्श करतो आणि उसासे टाकून तो स्वर्गाकडे बघतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजेच काय की त्या मनुष्याचं जे दुःख आहे, त्याच्या शारीरिकच्या यातना किंवा त्याच्या शरीरातला जो अधूपणामुळे जो त्याला मानसिक त्रास आहे, हे येशू स्वतः अनुभवलेला आहे. प्राणो, आपण स्वतःहून तो अनुभवतो आणि आतून तो भरून आलेला, म्हणून तो उसासे टाकलेला आहे. आणि हे सर्व तो स्वतःवर घेऊन स्वर्गीय पित्याला अर्पण करतो, स्वर्गाकडे अर्पण करतो. आणि अर्पण करून तो काय म्हणत आहे की इफाता, इफाता म्हणजे मोकळ हो. तर बारकाईनं जर आपण बायबलमध्ये वर्णन केलं की जो काही भाषांतर झालेला आहे, मग तो मराठीत असो, इंग्लिश मध्ये असो, कन्नड मध्ये असो, जितकं भारतीय भाषा असू दे किंवा इतर परदेशीय भाषा असू दे, या सगळ्या बायबल मध्ये येशूच्या सगळ्या वाक्याचं भाषांतर झालेलं आहे. येशू जो बोलतो, परंतु त्याचं काही वाक्याचं भाषांतर नाही. जो भाषा तो बोलत होता, म्हणजे इब्री भाषा जो बोलत होता, त्या भाषेचा जो उच्चार आहे, अगदी त्याप्रमाणेच तो उच्चार ठेवण्यात आलेला आहे. जसं इफाता. दुसरं जो वाक्य आहे तुम्हाला तलितातू, म्हणजे मुली ओठ किंवा आभा, या गोष्टींचं भाषांतर केलेले नाही कोणत्याही भाषांतर करणारी लोक. ते आहे तसं ठेवले. कारण का जे काही येशूचं वाक्य, जे काही तो भाषा वापरलेला आहे, जे काही त्याचं वाक्य आहे, त्या भाषामध्ये एक तळमळ आहे, एक जवळीकपणा आहे, एक आपुलकी आहे. या गोष्टी या ठिकाणी दिसतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण आतून त्या गोष्टी त्याच्याकडे येतात, आत्म्यातून, आणि ते डायरेक्टली जाऊन आपल्या ध्येयामध्ये बसतो, ध्येयामध्ये बसतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजेच आपला प्रभू आपल्यासाठी सदैव हजर आहे. आपला प्रभू आपल्यासाठी सदैव हजर आहे आणि त्याला आपली खूप काळजी आहे. प्रियानो, त्याला आपली खूप काळजी आहे. म्हणून आज आपल्याला कोणत्या व्यक्तीकडे बघायचं नाही, कोणत्या परिस्थितीकडे बघू नका. जी काही परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे, ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होतो किंवा धोका होतो, त्यावेळेला
त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. कोणाकडे? जो तुमच्यावर अफाट प्रेम करतो. म्हणून स्तोत्र करता स्तोत्र 121 1 आणि 2 मध्ये म्हणतो, मी माझी दृष्टी पर्वताकडे लावलेला आहे, मला सहाय्य कुठून मिळेल? जो आकाश आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता आहे. जो आकाश आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता आहे, त्याच्याकडूनच तो सहाय्यक आहे. आज तुम्ही अनेक परिस्थितीतून जात असाल, तुमची परिस्थिती खूप वाईट असेल, आणि तुम्ही लोकांच्याकडे अपेक्षा करत असाल, लोकांच्याकडे बघत असाल, पण तुम्हाला अनुभव आलेला असेल, ज्याला तुम्ही आपलं म्हणता, ज्याच्यासाठी तुम्ही उभा राहिला, आज तीच लोक तुमच्या विरुद्ध आहेत आणि तुमच्यासाठी कोणीही नाही. तुमचं चांगलं असताना तुमचं कौतुक करण्यात आलं, तुमचं चांगलं असताना तुमच्या बरोबर ते चालले, तुमच्या बरोबर जेवले, तुम्ही चांगलं असताना तुमचा विचारपूस केले. आज तुमचं बिघडलेलं असताना तुम्हाला कोणीही विचारत नाही, कोणीही तुमच्या जवळ येत नाही. आणि उलट तुमच्या विरुद्ध अनेक षडयंत्र करतात, अनेक षडयंत्र करतात. परंतु तुम्हाला वाटते ती लोक माझ्यासाठी राहतील, ते लोक माझ्यासाठी राहतील. या ठिकाणी आज परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यासाठी आहे. सर्वांनी जरी सोडलं तर मी तुला कधी सोडणार नाही. तुमच्या आईप्रमाणे बघा, तुम्हाला ती माया देतो, ते प्रेम करतो. तुमचं दुःख, तुमच्या यातना, तुमच्या वेदना, बघा, ही सर्व तो स्वतःवर घेतो आणि तुम्हाला त्यातून मोकळं करणारा तो तुमचा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही जेव्हा त्याच्याबरोबर राहता, संत पौल रोमकरांचा 8 अध्याय 31 वचनात म्हणतो, जर देव माझ्या बाजूला आहे तर कोण माझ्या विरुद्ध असणार? जर तो तुमच्या बरोबर आहे तर तुमचं सर्व काही अनुकूल असेल, सर्व काही व्यवस्थित होईल, चांगलं होईल. म्हणून आज प्रियानो, तुमचं प्रत्येक जे प्रश्न आहे, दुःख आहे, समस्या आहे, अडचणी आहे, संकट आहे, अपयश आहे, हे सर्व घेऊन प्रभूच्या हाती पडा, त्याला शरण बसा, त्याला शरण जा, त्याच्याच जवळ जावा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय, प्रसंग मला जो यातून पवित्र आत्म्याने मला दाखवलं ते म्हणजे काय, त्या शेवटच्या वचनात आहे बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण या ठिकाणी हे शेवटचं वचन काय म्हणते? हालेलुया, हालेलुया. मी वाचतो, आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, त्याने सर्व काही चांगले केले आहे. हा भैर्यांना ऐकण्याची व मुख्यांना बोलण्याची शक्ती देतो. हालेलुया. भैर्यांना ऐकण्याची
आणि मुख्याना बोलण्याची शक्ती देतो. जेव्हा तुम्ही त्याच्या हातात पडता, तर या ठिकाणी बायबल काय सांगत आहे, जे शारीरिकरित्या बहिरे आहेत, शारीरिकरित्या मुख्य आहे, म्हणजे शारीरिकरित्या जे अधू आहे, फक्त तो त्यांनाच बोलण्याची शक्ती देतो असा नाही, त्यांनाच ऐकण्याची शक्ती देतो असा नाही, तो प्रत्येकाला बोलण्याची आणि ऐकण्याची शक्ती देतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, प्रत्येकाला बोलण्याची, तो ऐकण्याची आणि बोलण्याची शक्ती देतो. या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाला म्हणजे काय. अनेक वेळेला प्रयाणू मनुष्याला ऐकता येते परंतु तो ऐकत नाही, बोलता येते परंतु तो बोलत नाही. आणि जे ऐकत नाही, जे बोलत नाही, त्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचं विस्फोट निर्माण होते, अनेक प्रकारचं गोंधळ निर्माण होते. आणि देव अशा लोकांना देखील बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी त्यांना तो शक्ती देतो, भाग पडतो. असं मला माहिती आहे, अनेक कुटुंबामध्ये भांडण होण्याचं कारण काय आहे. माझ्याकडे प्रत्येक वेळेला येत असते, आणि ते जे मेन कारण आहे, ऐकत नाही, बोलत नाही, किंवा बोलतात तर जास्त बोलते. बघा, आणि न ऐकल्यामुळं, न बोलल्यामुळं जो प्रेम आहे ते प्रेम गोठलं जातं. गोठणं माहिती ना, जेव्हा फ्रीज मध्ये एखादी वस्तू ठेवल्यानंतर ती गोठून जाते, गोठलं जाते. तर ज्यावेळेला आपण बोलत राहतो, ज्यावेळेला आपण ऐकत राहतो, ते वाहत राहते आपल्याकडून, वाहत राहते. माझ्याकडे एक कुटुंब आलेलं आणि त्यांचा लव्ह मॅरेज होता, प्रेम विवाह केलेले होते ते दोघे. प्रेम विवाह दोन्ही कुटुंबांना मान्य झालं, मुलीच्या आई बाप्पाला, मुलाच्या आई बाप्पाला, आणि त्याचं लग्न झालं. आणि लग्न होऊन त्यांच्या फक्त 3 वर्ष झालेलं असेल, आणि ती मुलगी आली आणि मला भेटून माझ्याकडे खूप रडू लागली. म्हटली, ब्रदर, माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्यावर प्रेमच नाही. आणि मी तिच्याकडे बघितलं, मी म्हटलं, किती वर्ष झाली तुझं लग्न हो? तर दिसत होती. ती म्हटली, ब्रदर, फक्त आमच्या लग्नाला 1.5 ते 2.5 वर्ष झालेलं असेल, आणि तिला एक मुलगी होत. प्रेम नाही म्हणजे काय? खूप दुःखी होती. तिला विचारलं, का काय झालं, कारण काय? प्रेम नाही म्हणजे काय? तो दारू पितोय? म्हटले, नाही. मग तो लक्ष देतोय. मग काय प्रॉब्लेम काय आहे? तो पगार वगैरे, खर्च वगैरे बघतोय, सगळं बघतोय, पण प्रॉब्लेम काय?
ब्रदर, आमचा प्रेम विवाह झालेला होता, आमचा लव्ह मॅरेज झालेला होता आणि तो लव्ह मॅरेज होऊन आता त्याच्या मनात माझ्यासाठी प्रेमच राहिलेलं नाही. हे काय, मला काही समजेना. म्हणजे कशावरून तू म्हणतेस त्याला प्रेम नाही? तो तुला मानत नाही, तो तुला बोलत नाही, तो आपली सर्व जबाबदारी पळतोय, प्रेम करते कशावरून? नाही कळत. लग्नाच्या आधी तो माझ्यावर खूप प्रेम करत होता. मी कामावर होते, मी ऑफिस मध्ये असताना सारखं त्याचा फोन यायचा आणि मला विचारायचा, तू आहेस कुठं, तुझं काय चाललेलं आहे, आणि भरपूर बोलायचा. आणि लग्न झाल्यानंतरही तो बोलत होता. मग आता काय झालं? आता तो कामावरनं आल्यानंतर फक्त टीव्ही ऑन करतोय आणि टीव्ही कडे बघत बसलेला असते. टीव्ही कडे बघतोय, माझ्याकडे बघत नाही. आणि मी जेव्हा त्याच्या जवळ जाऊन बसते त्यावेळेला तो माझ्याकडे बघून म्हणते, तुला किचन मध्ये काय काम नाही? त्याचा अर्थ काय? माझ्याकडे काम आहे, किचन मध्ये काम आहे, किचन मध्ये काम कर. त्याचं प्रेम आता गोठलेलं आहे, आमच्यातलं प्रेम गोठलेलं आहे ब्रदर. आणि मला जगणं खूप अवघड झालेलं आहे, कारण तो मुखा झालेला आहे. त्याच्यातलं जे प्रेम उतू येत होत बघा, सगळ्यांना तो दिवस आठवेल. नवीन लग्न झालं किती बोलत होता ना, किती बोलत होता, सारखं विचारायचं. आणि ते प्रेम सांगते, तुझं हे चांगलं आहे, तुझं ते चांगलं आहे. ते प्रेम सांगते, हा माझा किती चांगला दिसते, हा किती, याच्यासमोर शाहरुख खान फिका आहे. आणि ते प्रेम गोठलेलं आहे. हॅलो, कारण दोघांमध्ये जो सल्ला मसलत पाहिजे, कॉन्व्हर्सेशन, ते बंद पडलेलं आहे. एकमेकाशी बोलत नाही, एकमेकाच बद्दल विचारत नाही, विचारपूस करत नाही. आणि हे त्रास देते. कारण तो काय आहे, तर तो टाईमवर बोलत नाही, का नाही तो ऐकत नाही. आज अशा लोकांना बोलण्यासाठी परमेश्वर भाग पाडतो. अशा लोकांना ऐकण्यासाठी परमेश्वर भाग पडतो. आणि आज ही बायबल हे सांगत आहे, जोपर्यंत तुम्ही बोलत नाही आणि जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही समोरच्या व्यक्तीकडून, समोरच्या व्यक्तीशी बोलत नाही, तोपर्यंत तुमचं प्रेमाचा जो स्तर आहे तो वाढला जात नाही, वाढला जात नाही, तो घटत येतो, घटत येतो, म्हणजे गोठत येतो. बोलणं गरजेचं आहे. तर याच गोष्टी प्रियानो आपलं परमेश्वराबरोबर देखील आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलत नाही, आणि मला तुम्ही सांगा, किती दिवस झाले, किती महिने झाले, किती वर्ष झालं तुम्ही त्याची वाणी ऐकून? हॅलो, देवाची वाणी ऐकून. प्रश्न आहे, देव बोलतो का? तुम्ही म्हणाल की देव बोलतोय का?
प्राणू हे पूर्ण जे पवित्र शास्त्र आहे यातून तो आपल्याशी बोलतच असतो. एक वचन वाचूया म्हणजे लक्षात येईल. इर्मिया त्याचं 33वा अध्याय आणि 3रं वचन बघा. इर्मियाचं 33 आणि 3. मी मुद्दाम ते वाचायला म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. देव आपल्याशी बोलतोय. मला हाक मार तो काय म्हणते, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. म्हणजे मी तुला उत्तर देईन. परमेश्वर म्हणतो तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. व तुला ठाऊक नाही व तुला ठाऊक नाही, तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. मी तुला सांगेन. मला हाक मार. हाक प्रियानो, आपण या जगाच्या धावपळीमध्ये गुंतून गेलेले आहोत की आपल्याला वेळ नाही आपल्या प्रभूच्या चरणी बसणं, त्याच्याबरोबर बोलणं. कारण बायबल म्हणते तो आपला वर आणि आपण त्याची वधू आहोत. तो आपल्याशी बोलण्यास तयार आहे पण आपण त्याचं ऐकण्यास तयार नाही. तो आपल्याशी बोलण्यास तयार आहे, आपण त्याचं ऐकण्यास तयार नाही. किंवा तो आपलं ऐकण्यास तयार आहे, आपण त्याच्याशी बोलायला तयार नसतो. आणि म्हणून प्रियानो, आपल्यामध्ये देवाचं प्रेम गुंतल्यासारखं वाटते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही सतत बोलत राहाल, मी काय म्हणतोय समजते? हॅलो, समजते? जेव्हा तुम्ही सतत त्याच्याशी बोलत राहाल तर ते प्रेम तुमच्यात वाहत राहील. त्याचं प्रेम वाहत राहील. जेव्हा तुम्ही त्याचं ऐकाल, शमरोनी स्त्री काय केली? तो बोलत होता, ती ऐकत होती. पहिल्यांदा ती बोलली आणि नंतर तो तिला बोलायला सुरुवात केला. तो तिच्याशी बोलायला सुरुवात केला. आणि जेव्हा ती ऐकू लागली त्यावेळेला ते प्रेम तिच्यात वाहू लागलं. कसं? नद्याच्या रूपात. पण राग लागला आणि तिच्यात वाहणारं प्रेम सर्व शमरोनाला बदललं. कारण तिच्या मनामध्ये शमरोनाबद्दल तिरस्कार होता. कारण त्याने मला वारीत टाकले. तिला कोणाला भेटायची इच्छा नव्हती, तिला कोणाचं ऐकायचं किंवा बघायचं इच्छा नव्हती. जेव्हा देवाचं प्रेम तिच्यात वाहू लागलं, येशूचं प्रेम वाहू लागलं, तेव्हा ती शमरोनाला क्षमा केली. कारण ती पहिल्यांदा जाऊन त्या शमरोनाशी बोलली की जो येणार आहे तो आलेला आहे आणि मी त्याचं ऐकून आले. आणि तिच्यातून तो जे प्रेम दिसून आलं ते सर्व शमरोनाने ऐकलं प्रियानो. आणि सर्व शमरोन पळालं. जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर बोलाल त्यावेळेला तो तुमच्याशी बोलतो. तुम्ही ऐका. फक्त बोलणारे नाही, ऐकणारेही राहा. अनेक वेळेला काही लोक फक्त बोलणारे असतात, ऐकत नाही. म्हणून ते काय करतात? चुका करतात. जेव्हा तुम्ही बोलला नंतर तुम्ही त्याचं ऐका, तो काय म्हणतोय. आणि जेव्हा तुम्ही ते ऐका त्यावेळेला तुमच्या जीवनात त्या अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे शमरोनी स्त्रीच्या जीवनात घडलं, जे त्या पापी स्त्रीच्या जीवनात घडलं, जे त्या जक्कयाच्या जीवनात घडलं. तुम्ही बोला आणि नंतर तुम्ही त्याचं ऐका. त्याचं ऐका. आज आपण बोलत नाही त्याच्याबरोबर. आणि जर तुम्ही त्याच्याबरोबर बोलायला चालू केला
जो तुमचा प्रिय व्यक्ती आहे, जो तुमचा ऐकत नाही, जो तुमच्याशी बोलत नाही, जो तुमच्याकडे बघत नाही, तो देवाची सामर्थ्य आणि शक्ती देईल तुमच्याद्वारे की तुमचं ऐकण्यासाठी भाग पाडेल. तो तुमच्याशी बोलायला सुरुवात करेल. आज आपण काय करतोय? ते माझ्याशी बोलले नाही, ती माझ्याशी बोलली नाही, त्याने असंच केले, तिने तसंच वागले. आपण प्रियानो, त्यासाठी तुम्हाला त्याच्याबरोबर एक व्हा. कारण जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर बोला आणि तुम्ही त्याचं ऐका, त्यावेळेला तुमच्या जीवनात सर्व काही तो व्यवस्थित करेल. आणि तो म्हणेल पिता म्हणजे मोकळं हो, मोकळं हो. तुमच्या प्रिय व्यक्तीला म्हणेल पिता म्हणजे मोकळं हो. आज तुझ्यात गुंतलेलं आहे ते तुझ्यासाठी नाही, हे तुझ्यासाठी आहे. जे तू बघत आहे ते तुझ्यासाठी नाही, हे मी तुला दिलेलं आहे बघण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. अधिक खूप महत्वाचं आहे. मी सेविकेचं साक्ष वाचत होतो. ती साक्ष मला आज देवाची महान सेविका आहे. आता हे वाक्य अनेक विश्वासणाऱ्या करिता, कुटुंबाकरिता आहे, परंतु हे वाक्य, हे जे साक्ष आहे, अनेक देवाच्या सेवकांच्या करिता, सेविका करिता, जे पालक म्हणा, जे कोणी स्वार्थिक म्हणा, त्यांच्या करिताही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या मुलीचं आई बाप आफ्रिकामध्ये देवाची सेवा करत होते आणि त्याचं पूर्ण खानदान त्या ठिकाणी होता. आफ्रिकामध्ये खानदान म्हणजे तिची आई, तिचे वडील, तिचं काका, तिचे कोण कोण जे काही असतील नातेवाईक, काकू म्हणा, आत्या म्हणा, हे सगळं तिथं होते. मोठं कुटुंब होतं, सगळं देवाची सेवा करत होते. आणि नंतर ह्याचं कुटुंब UK मध्ये आले. तिची आई पालक होती, तिचा बापही पालक होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते दोन्ही पालक होते. आणि ती लोक, आज लोकांना एक हे आलेलं आहे, काय म्हणतात, देवाने तुम्हाला बोलवले का नाही हे तुम्ही समजत नाही, आता मनाला काही काही गोष्टी करायला जातात. आणि ते आई बाप UK मध्ये अनेक चर्चेस स्थापन करण्याच्या मागे लागले आणि आपली एक मुलगी तिच्याकडे लक्ष दिले नाही. आणि ती मुलगी आपल्या आई बापाच्या प्रेमासाठी तळमळत होती. आणि प्रियानो, आई बापाचं प्रेमच मिळाला. ती एकांत झाली, एकटी झाली. एकटं पण खूप वाईट आहे. बायबल म्हणते परमेश्वराने तुम्हाला एकटं आणला, जाताना तुम्ही एकटं जाता, परंतु जगत असताना तुम्ही एकटं जगू शकत नाही. तुम्हाला कोणतरी हवं आहे या जगात. आमची मुलगी एकटी झाली आणि तिनं त्या एकटेपणामध्ये एकटेपण घालवण्यासाठी चुकीच्या मार्गावर चालू लागली. वाईट गोष्टी तिनं हाताळायला सुरुवात केली, वाईट मार्गात गेली, वाईट संकट लागली आणि तिचं जीवन नाशाकडे जाऊ लागलं. आणि ती त्यामध्ये पूर्णपणे बुडाली. आईचं साक्ष होत, त्याने बघितले आम्ही देवाची इतकी सेवा करतोय आणि आमची मुलगी अशी कशी काय झाली. जग ही लगेच नावं ठेवायला तयार असतात. तिनं
ड्रग्स मध्ये गेली, व्यभिचारी जीवन जगू लागली मुलगी आणि परत यायला तयार नाही. परंतु त्या मुलीचा आई आणि बाप, ती मुलगी अंतरात म्हणजे ती घरी नव्हती, बाहेरच होती, पण तिच्या अंतराकडे रोज जाऊन त्या बेडवर हात ठेवून त्या मुलीच्या परत येण्यासाठी प्रार्थना करत राहायची, प्रार्थना करत राहायची. नाही म्हटलं तर कमीत कमी 5 वर्ष ती प्रार्थना करत होती. 5 वर्ष. आणि 5 वर्षानंतर देवाच्या आत्म्याने त्या मुलीला स्पर्श केलं आणि तिची सत्सविक बुद्धी जागृत झाली. ती म्हणजे मी काय जीवन जगत आहे, मी काय करत आहे, मी माझं जीवन नरक बनवून टाकलेली आहे. आणि मग ती आपल्या घराकडे परत आली 5 वर्षानंतर. आणि ज्या वेळेला आली तिच्यामध्ये पूर्ण परिवर्तन घडलेलं होतं. आणि आता ती देवाचं महान सेविका आहे. मला अनुभव आहे, काही वेळेला देव आपल्याला नेतो तो अनुभव देण्यासाठी नेतो, त्या जगाचा अनुभव देण्यासाठी. या जग काय आहे आणि त्यानंतर ते त्याच गोष्टीसाठी त्या व्यक्तीचा वापर करायला सुरुवात करतो. कारण मी त्यातून गेलेला आहे, मला माहिती आहे देवाच्या योजना आपल्याला माहित नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे ह्यात मला सांगायचं काय आहे की मुख्य मुद्दा हा आहे की तिच्या आई बापाचं लक्ष तिच्याकडे नव्हतं, तिच्या आई बापाचं प्रेम तिला मिळत नव्हतं, तिचे आई बाप तिला बोलत नव्हते, तिला विचारत नव्हते, तिला ऐकत नव्हते, म्हणून ती भटकली गेली आणि भटकली गेली. आज या साक्षातून ते त्या प्रत्येक आई बापाला देखील आज बजावत आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्याकडे बारकाईने लक्ष द्या, कारण ते त्या आई बापाचं देखील कान उघडत आहे, प्रणमुक्त घालून त्या आई बापांच्या जिभेला देखील आपले थुंकून तिच्या जिभेला स्पर्श करून म्हणत आहे, उसासा टाकून म्हणत आहे, फाता म्हणजे मोकळं होऊन आपल्या मुलाकडे ऐक, तिला हवं काय हवं आहे, त्याला काय हवं आहे आणि त्याला काय दिलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. कारण मुलं कधी वाईट असतात, मुलं तर देवाची देणगी आहे. वाईट करणारे प्यारो, हे शब्द थोडस कडू आहे, पण वाईट करणारे तुम्ही आई बाप आहात. वळण ही तुम्हाला कामाला लागते, संस्कार हा तुम्हाला द्यायला लागतो. तर तुमच्यातच तो वळण नाही, तुमच्यातच संस्कार नाही, मुलांचं कडं अपेक्षा काय करणार आणि मुलं तुमच्या अपेक्षेमध्ये कसं करणार. म्हणून तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बारकाईने लक्ष द्या, फक्त जगिक शिक्षणाच्या बाबतीत नाही, आध्यात्मिक शिक्षणाकडेही लक्ष द्या, कारण त्याची आत्मिक वाढ तुमच्या म्हातारपणाची काठी आणि तुमच्या म्हातारपणाची दृष्टी होईल. आपल्या तंद्रीत जगू नका. हालेलुया, हालेलुया. आपल्या तंद्रीत म्हणजे आता आपल्याला कसं आहे, हा तिथं ठेवले तर बघ, हा तुला काय पाहिजे, हे मोबाईल घे आणि तिथं जा, डोक्याला ताप नको. त्या मुलांच्यासाठी वेळ काढा, त्यांच्याबरोबर मित्र मैत्रीण होऊन वाघा. तुमच्या घरात वातावरण आनंदमय ठेवा, तुम्ही हसत खेळत राहा. घरामध्ये तुम्ही दोघं नवरा बायको जर भांडत बसला, दोघं नवरा बायको जर रुसापुगी करत बसला, तर तुमची मुलं तेच शिकणार आहे, कारण तुम्हीच त्यांचे पहिले मास्तर आहात आणि मास्तरणी आहात.
मुलांच्याकडनं त्यांचा चांगलं वाढ कसं होईल त्याकडे लक्ष द्या. मुलांनी चुका केल्या तर ते चूक आहे म्हणून सांगा. अनेक वेळेला लोक काय करतात, मुलं काहीतरी चुकून, नाही माझा मुलगा तसा नाही, माझी मुलगी तशी नाही, काही करू शकत, त्याच्यामुळे झाले, त्याच्यामुळे नाही, ते माझ्यामुळे झालेला हा विचार करा. मी जेव्हा तो वाईट बोलत असताना लक्ष दिले नाही, मी जेव्हा तो एखादी लहानशी चोरी करून येताना मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही, ज्या वेळेला तो लहानसा खोटं बोललेला आहे त्याकडे लक्ष दिले नाही, या सगळ्याचा दोषी मी आहे. मी म्हणजे आपण आहोत. आणि देव आज तुमचं कारण करत आहे. आज तुम्हाला बोलण्यासाठी वाचा देत आहे. तो म्हणतोय फाता म्हणजे मोकळं हो, आता तरी बोल, आता तरी ऐक. देवाची हीच इच्छा आहे, त्याची लेकरं त्याचं कुटुंब या जगामध्ये संपूर्ण विजयी जीवन जगा. हालेलुया, 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 हालेलुया. कारण आपण भरपूर काय धडपड करतोय. याच्याबद्दल देवाने मला परवा एक सुंदर दृष्टांत दिला, मी तुम्हाला कधीतरी सांगेन या बाबतीत, की आपण अनेक गोष्टीसाठी धडपडतो, म्हणतो मुख्य गोष्टीपासून आपण वंचित आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रिय, आज परमेश्वर तुम्हाला बोलत आहे, फाता म्हणजे तुम्हाला मोकळ करत आहे. तुम्ही कान उघडा, ऐका, तुम्ही तोंड उघडून बोला. तुमचं संसारिक जीवन व्यवस्थित बनवा, तुमचं कौटुंबिक जीवन व्यवस्थित बनवा, आणि तुम्ही त्याचं गौरव करा आणि त्याचा साक्षी बना. हालेलुया, 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 हालेलुया. कारण फक्त ही भक्ती नाही, मी बायबल वाचलो, मी प्रार्थना केली, मी त्या स्तुती केली, नाही का? देवाची सेवा ही आहे जे तो तुम्हाला दिलेला आहे. जीवनातून तुमची सेवा चालू करा, म्हणजे तुमच्या घरातून, तुमच्या कुटुंबातून ती सेवा चालू होते. आणि जेव्हा तुम्ही ती सेवा कराल, मग देव तुम्हाला दुसरी सेवा देते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ह्याने आपण सर्वजण उभं राहूया आणि डोळे झाकून आज परमेश्वर देव जो म्हणत आहे, फिता म्हणजे तुला मी मोकळ केलेला आहे. किती लोकांना वाटतंय देवाने माझं कान उघडलेलं आहे, देवाने माझं तोंड उघडलेलं आहे, आणि आजपासून मी मोकळ झालेला आहे. मी देवाच्या गौरवासाठी, देवाच्या राज्यासाठी, माझ्या कुटुंबात, माझ्या जीवनात प्रथम मी बदल करेन, माझ्या कुटुंबात मी बदल करेन, आणि मी देवाचं राज्य या जगामध्ये स्थापेन. डोळे टाकून आत्मपरीक्षण करा. कदाचित तुम्ही तुमच्या चिंतेत इतकं मग्न असाल, तुम्ही कधी तुमच्या लेकरांच्याकडे, तुमच्या बायकोकडे किंवा तुमच्या प्रियजनांच्याकडे लक्ष दिलेला नसाल. आज ते कोणत्या एकटेपणातून जात आहे, त्यांना कोणता त्रास होतो, त्या कोणत्या अडचणीत आहे, तुम्ही कधी तो विचार केला नाही.
आज तुमचं प्रियजन चुकलेले आहे, तुमचं प्रियजन तुमचं ऐकत नसते, तुमची लेकरं भरकटलेली असते. आज या सगळ्यांचा जबाबदार कोण आहे? आज प्रभूला शरण जा, पश्चातापी हृदयाने शरण जा आणि प्रभूला म्हणा, प्रभू आज तसं तू त्या भैऱ्याचं आणि कुत्र्याचं कानोगंडी केलास, त्याला वाचा फोडला, आज येशू देवा तो मलाही एक पाहता म्हणजे मला देखील तो मोकळं झालेला आहे. आज तू मोकळं केलेला असताना त्याप्रमाणे वाढत चाललं राहण्यासाठी प्रभू आज तो अभिषेक मला दे. तुम्हाला सांगितलं कारण मी स्वतः काही करू शकत नाही. आज तू माझ्याकडे ते सर्व काही करून घे. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन, तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को नाथ यीशु प्रियतम मेरे, तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन, तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन, ना बुझेगी प्यास तुझे देखे बिना, पूरी होगी नास प्रभु मिलन बिना, पूरी होगी नास प्रभु मिलन बिना, हुक्म से परे प्रभु तेरे राज में, संतो संग आज का आ रहा समय, प्रभु तेरे राज में, संतो संग आज का आ रहा समय, तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन, तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन, है निशानी की ओर मेरी दौड़, इस दुनिया की लाभ का मुझे नहीं मोह, निशानी की ओर मेरी दौड़, इस दुनिया के लाभ का मुझे नहीं मोह, तेरी बाहों में रहूंगी सदा, तेरी आराधना करूं सर्वदा, तेरी बाहों में रहूं मैं सदा, तेरी आराधना करूं सर्वदा, तेरी बाहों
तेरा दर्शन पानी को कल से मन, तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को कल से मन, मेरे लिए मेरी सजा सहने वाली है नाथ यीशु प्रियतम मेरे, मेरे लिए मेरी सजा सहने वाले है नाथ यीशु प्रियतम मेरे, हे नाथ यीशु प्रियतम मेरे, किती प्रेम तो आम्ही करतो. आज प्रभू ज्या बहिण्याला ज्या मुख्याला तुझ्या समोर आणलं आणि प्रभू तू त्याला प्रेमळ करुणेद्वारे अतिशय काळजीपूर्वक तू त्याला त्याचा उपचार केला. प्रभू छानला तू त्याला स्पर्श केला. प्रभू तू उसासे आतून तू भरून आलेला आहे. कारण त्याच्या वेदना तुला समजल्या, त्याचा दुःख तुला समजलं, त्याच्या यातना तुला समजल्या. माझ्या देवा विद्यार्थी पाहिला आणि त्या स्वर्गाकडे आपली दृष्टी लावून तू माझ्या देवा ओढून आदेश देवा. आज आम्ही देखील अशाच प्रकारे तुझ्या समोर आलेले आहोत. आज प्रभू आम्हामध्ये अनेक प्रकारचं अडथळण आहे, अनेक प्रकारचं बंधन आहे, अनेक प्रकारचं दुःख आहे, अनेक यातना आहे. प्रभू आमच्या कुटुंबात, आमच्या वैवाहिक जीवनात, आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या कामावर आदेश आज कोण यातून आम्हाला उपयोग करणार, कोण आम्हाला यातून उपयोग करणार. माझ्या देवा आज आम्ही तुझ्याच बळाने त्या लोकसमुदायाची इच्छा होती तू त्याच्यावर हात ठेवावा. तर आज प्रभू आम्हा प्रत्येकाची इच्छा आहे तू आपलं रक्ताळलेला जखमी हात आम्हा प्रत्येकाच्या डोक्यावर ठेव, आम्हा प्रत्येकाच्या डोक्यावर ठेव. ज्या मानसिक त्रासात आम्ही जात आहोत, ज्या आत्मिक खिन्नतेतून आम्ही जात आहोत, ज्या कौटुंबिक समस्येतून आम्ही जात आहोत, आम्हाला कोण त्यातून बाहेर काढणार. येशू देवा आज आम्ही तुझ्याकडे आमची दृष्टी लावत आहोत. त्या पुरुषाकडे आम्ही आमची दृष्टी लावत आहोत. त्या पुरुषाकडे आम्ही आमची दृष्टी लावत आहोत. प्रभू देवा आज तुझी वाणी आमच्यासाठी बोल. इफाटा मोकळं हो. आज आम्ही जसं तू झटके याच्या घरी जाऊन त्याला मोकळं केला, त्याच्यामध्ये परिवर्तन आणलं. आज तीच बाप्पा कृपा आमच्या जीवनात
आमच्या कुटुंबात, आमच्या व्यवसायात, आमच्या कामाच्या ठिकाणी कर. येशू, आमच्या प्रियजनांच्या बरोबर कर. आम्ही तुला आमची हात ऐक माझ्या, आमच्या वाणी ऐका. आज आमच्यामध्ये असलेलं सर्व भय, सर्व संशय, या सर्व गोष्टी येशू देवा हार आमच्या, हार. आज प्रभू ज्या वेदना, जे भय आमच्यात आहे, आज रोगाचं भय आहे, रोगाचं भय आहे, संकटाचं भय आहे, आपत्तीचं भय आहे. येशू, या सर्वातून फक्त तू आम्हाला मोकळा कर, तू आम्हाला मोकळा कर, आम्हाला मोकळा कर, मोकळा कर, मोकळा कर, मोकळा कर प्रभू. कारण तू जर बोलला की फाटा म्हणून आम्ही मोकळो, आम्ही मोकळो, आम्ही मोकळो. आज तू आम्हाला मोकळा, प्रत्येक बंधनात, प्रत्येक बंधनात, प्रत्येक अंधारातून आमच्यात काढणार. आज त्यातून आम्हाला मोकळा, आमच्या कुटुंबाला मोकळा, आज आमच्या कुटुंबाला मोकळा कर. मोकळा कर, मोकळा कर, मोकळा कर. आज आम्ही देखील या स्तोत्र करता असत आमची दृष्टी सदैव तुझ्यावरती, तुझ्याकडे मागू. आणि येशू देवा हालेलुया म्हणतो, मला हाक मार, मी तुझा ऐके, मी तुझ्याशी बोले. ओ प्रभू, आम्ही या जगाला हाक नाही, तुला आम्ही हाक मारा, तुला हाक मारा, तुझ्याशी बोलावं, तुझी वाणी आम्ही ऐकावी. आम्हाला त्या योग्यतेचा, त्या योग्यतेचा आदेश देवा. अभिषेक आम्हाला, अभिषेक आम्हाला दे, अभिषेक आम्हाला दे. जे अभिषेक प्रभू आज रोखलेला आहे, कारण आम्ही तुझ्याशी बोलत नाही, आम्ही तुझ्याजवळ येत नाही. कारण येशू देवा, तू आमच्या जीवनात अनेक आशीर्वाद देतो, कधी आम्ही तुला धन्यवाद देण्यासाठी आलो नाही. हा आमचा गर्व आहे, हा आमचा गर्व आहे. तेव्हा आमच्या जीवनामध्ये दुःख आणि संकट येतात, अडचणी येतात, हे देखील आम्ही तुझ्याजवळ घेऊन येत नाही. म्हणून प्रभू, आम्ही आज आधी त्या गुरफटले गेलेले आहोत, गुरफटले गेलेले आहोत. कारण तुझी इच्छा आहे सुखात आणि दुःखात माझ्या जवळ या, माझ्या जवळ या. कारण सुख माझ्यापासून घ्या, दुःख मला द्या, दुःख मला द्या. आज तू आमचा परमेश्वर आहे. तर येशू देवा, आम्ही तुझ्या जवळ येण्यासाठी विलंब करतो, विलंब करतो. आज आम्हाला क्षमा, आम्हाला क्षमा, आज आम्हाला क्षमा. कारण माझ्या देवा, आज तू फक्त आज आम्हाला मोकळं केलेलं आहे, मोकळं केलेलं आहे. आज तू आमची काम उघडली, आज तू आम्हाला तुझ्याशी बोलण्यासाठी तुमच्या मुखाला स्पर्श केलेला आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद, 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 Hallelujah.